रबर बॉलपासून सुरू झालं यंदाचं वर्ष आणि जवळपास तिथून मात्र मी अनस्टॉपेबल खेळी करत राहिलो. आमचे साथी समालोचक प्रमोद शेडगे सरांनी देखील सांगितलं की अनस्टॉपेबल खेळी आपण पाहिली अनिल घरत यांची आणि खरोखरच वन ऑफ द ग्रेट प्लेअर आणि काय ती माहिती दिली. कारण 40+ क्रिकेट सध्याच्या घडीला इतक्या मोठ्या प्रमाणात खेळलं जात आहे की म्हटलं मी की जवळपास या 40+ क्रिकेटची सुरुवात 1989 काळामध्ये झाली होती. राईच्या गावामध्ये महाराष्ट्राचे संत बाळयोगी सदानंद महाराज यांच्या जन्मभूमीतून या 40+ क्रिकेटचा उगम झाला आणि त्यानंतर मात्र हे क्रिकेट इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलं गेलं. अनेक गावामध्ये जवळपास जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये हे क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं गेलं. तशात रक्षण स्वीकारलेलं आहे धनवीन एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमनं आणि बॅटिंग करण्यासाठी प्राचारण केलं आहे ते म्हणजेच वर्सोवा टीमला. कांदिवलीसारखा एक बलाढ्य संघ त्या ठिकाणी पराभूत केला. मात्र लीग सिस्टम आहे अजूनही या ठिकाणी आपण सुनिश्चित करू शकत नाही की कुठला संघ पुढे आला. इतर मात्र जर या दोन संघातून एक संघ जो विजय होईल म्हणजे तो धनवीन एकविरा स्पोर्ट्स नायगाव असू द्या किंवा वर्सोवा असू द्या त्या संघाला उद्या यायचं आहे खेळण्यासाठी. तो संघ पुढे निघेल, क्वार्टर फायनलमध्ये तो प्रवेश करेल. टॉप 6च्या त्या लढतीमध्ये नक्कीच तो प्रवेश करणार आहे संघ. मात्र जो संघ पराभूत होईल त्याला थांबावं लागेल कारण जे लुझरचा जो मॅच आहे त्या लुझरच्या मॅचमध्ये जो संघ जिंकेल त्या संघासोबत मात्र या मॅचमध्ये जो संघ हरेल त्या संघाला खेळावं लागणार आहे. आज 2 संघ आम्ही बाहेर काढतोय उद्याच्या दिवसासाठी. जबरदस्त स्पर्धा स्वर्गीय विठाबाई नामदेव बोकाळे यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. सन्मान यशस्वीजी बोकाळे साहेब यांची स्पर्धा मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा इतकंच मी म्हणेल. कारण आज कुठेतरी 40+ क्रिकेटचा तो आजचा हाफ आणि भरपूर जे नामांकित खेळाडू आहेत ज्याने टेनिस क्रिकेटचं जगत गाजवलं आहे लक्षात ठेवा त्या नामांकित खेळाडूंना आज या आपण मैदानावर पाहत आहोत आणि हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. चला मॅच स्टार्ट करूया. आपण बॅटर जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. विनंती करतोय वर्सोवा टीमला तुम्हाला कंटिन्यू खेळावं लागतं मात्र बॅटर जरा पाठवून द्या. आणि लक्षात ठेवा आपल्या बरोबर साईड स्क्रीनच्या म्हणजे आपला कॅमेरामॅन जो आहे लॉंग ऑन रिझनमध्ये त्याच्या बाजूला घरगुती जेवण मिळतं. आपल्या महिला आहेत कॅन्टीन आहे त्यांचं. आणि लक्षात ठेवा कोळी समाजाचं हे जेवण मी म्हणेन कोळी समाजाचं जेवण जेवायला एक मजा असते आणि आपल्या घरगुती जेवणाचा स्वाद तुम्हाला घ्यायचा असेल तर त्या कॅन्टीनला नक्कीच भेट द्या. व्हेज नॉनव्हेज जेवण आहे त्या ठिकाणी. त्या जेवणाचा स्वाद नक्कीच घ्या. आपण अनेक ठिकाणी जातोय त्या ठिकाणी भरपूर असे खाद्य खातोय चायनीज वगैरे खातोय मात्र इथे आपल्याला घरगुती जेवण जर जेवायचं असेल तर त्या कॅन्टीनला नक्कीच भेट द्या. 5 ओव्हरची मॅच असेल. रुपेश कोळी आणि 12th मॅन दोन्ही टीमचा 12वा खेळाडू यायला हवा. तुमची नावं आम्हाला माहिती आहेत मात्र जर 12th मॅन येईल तर बरं आहे. स्ट्राईक एंडला अलंकार आहे नॉन स्ट्राईकला प्रकाश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय जो आहे नंबर 1 तो आहे I1 वसई कोलीवाडा या टीमच्या माध्यमातून सातत्यानं क्रिकेट खेळताना या व्यक्तीला आपण पाहिले. भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळतोय. अनेक वर्ष म्हणजे आपल्या आयुष्यातील जवळपास मी तर म्हणेल 30 ते 35 वर्ष मात्र त्या वसईच्या त्या किल्ला बंदरच्या क्रिकेटला दिलेत या व्यक्तीनं. वेलकम मंगेश राणे आपण देखील या बसून घ्या. काय ती माहिती दिली मला खरोखरच अनिलनं अप्रतिम माहिती दिली. कारण मी म्हटलं तर डाऊट होता मला की धनवीन रायगडचा संघ ते म्हटले हो रायगडचा संघ आहे धनवीन खूप मोठं नाव आहे लक्षात ठेवा. पहिला चेंडू यावेळी डेड ऑन स्पॉटचा चेंडू सरळ मात्र बॉलर ड्राईव्ह केलं होतं मात्र इथे हा चेंडू डायरेक्ट हिट होतो स्टंपला. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात करतोय फाउंडेशनला वर्सोवा संघ. 1 धाव अकाउंट ओपन गेलं खातं उघडलं गेलं या ठिकाणी वर्सोवा या टीमचं. आघाडीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अलंकार आणि प्रकाश या दोघांना पाहतोय आपण. मगाशी आपण पाहिलं तर टार्गेट एक मोठं टार्गेट सेट केलं होतं 80च्या घरामध्ये तो आकडा आपण पाहिला होता. जवळपास 86 धावा दिल्या होत्या त्या कांदिवली संघाला. आता चांगली मॅच एक जबरदस्त मॅच झाली. कांदिवली संघ जरी पराभूत झाला मात्र योगेश वैद्यच्या बॅटमधून आलेले ते षटकार असं वाटलं होतं की अजून जर हे 9 चेंडू आहेत 9 चेंडूवर 2 षटकार ते मॅचमध्ये येतील.
त्यानंतर मात्र योगेश गरजचा तो पकडलेला कॅच मिड विकेट रिझनमध्ये. या सगळ्या काही गोष्टी घडल्या. हरेश शेतोई मॅन फ्रॉम कोपरीचे रत्न आहे. जर्सी क्रमांक नॉट 1 40+ क्रिकेट. आज कोपरीचा संघ अग्रिकोळी समाज सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या त्या संस्थेमध्ये खेळतोय. यावेळेस इनफिल्डच्या वरून जबरदस्त फटका. शैलेंद्र घोडेकर चेंडूच्या मागे धावतोय, मात्र चेंडू थांबणार नाहीये. टायमिंगच्या सोबत फटका खेळला गेला. 4 धावा, चौकार. जबरदस्त फटका. हा फटका पाहायला मिळतोय प्रकाश यांच्या बॅटमधून. 20 संघ आहेत अग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळामध्ये आणि त्या 20 संघांमध्ये जवळपास विरार कोपरी हा देखील संघ आहे. हरेश घरत यांचा संघ. नमन ओघे, हरीश घरत, भरपूर नावं आहेत या संघामध्ये जर घ्यायची गेली तर. राजू मिश्रा एसटीच्या मागे. यावेळेस असं वाटलं होतं की चेंडू फ्लाईट जाईल की काय, मात्र नक्कीच कौतुक असेल आयव्हन्स वेगामध्ये थोडासा बदल केला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मात्र जी फ्लाईट दिली होती ती फ्लाईटमध्ये तितकासा वेग नव्हता. या कारणाचा बीट झाला त्या ठिकाणी बॅटर. राजूच्या विषयी माहिती द्यायची गेली तर भरपूर वर्ष अंडरआर्म क्रिकेटमधूनच मित्रांनो मोठमोठे खेळाडू तयार झालेत. यावेळेस मोठा फटका खेचायचा होता. फटका फसतोय डीपला प्रोडक्शनला. मिस्टर हरेश नाहीये या ठिकाणी. कॅच होतोय ड्रॉप. 2 धावा इथे कंप्लीट. एक मोठा फलंदाज प्रकाश त्या ठिकाणी होता. एक मात्र सोपा कॅच. म्हणायचं गेलं तर आज 40+ ची स्पर्धा खेळतोय. म्हणायचं गेलं तर हे शादी का लड्डू था. अरे शादी का लड्डू आज से छूट गया. हा कॅच मात्र हरेशकडून ड्रॉप होतोय. धावा झालेल्या आहेत त्या फलकावर त्या 7. चांगला चेंडू. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय. अनुभव दांडगा आहे अजूनही नक्कीच. कारण मी म्हटलं कालच्या दिवसामध्ये ज्यावेळेस वसई कोलीवाडा संघ या कालच्या दिवसामध्ये या मैदानाच्या आतमध्ये खेळला की वसई प्रीमियर लीग जी मी केली, वसई किल्ला बंदर, नागे बंदर ही जी पाचू बंदर ही जी प्रीमियर लीग झाली, त्या प्रीमियर लीगमध्ये खरोखरची यंगस्टर्सना अक्षरशः लाजवेल अशी गोलंदाजी आयव्हननं केली. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. काय गोलंदाजी होत आहे, अफलातून गोलंदाजी. यावेळेस संघ बदललाय. मगाशी कांदवली संघाच्या सोबत खेळताना मात्र काय दणक्यात सुरुवात केली होती. तब्बल 86 धावा या फलकावर लावल्या होत्या या टीमनं. इथे मात्र संघ बदललाय, टीम बदलले. यावेळेस खेळायचं आहे ते म्हणजे धनविंड या टीमच्या अगेन्स्ट. आणि ते मात्र पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. पॉवर दाखवायची होती बॅटरला, मात्र या ठिकाणी पॉवर दाखवली ती आयव्हननं. एक पॉवरफुल षटक हाताळलं गेलं. एक चौकार जरी आला तरी मात्र 7 धावेचं ते षटक. क्या बात आहे मंगेश राणे. खरोखरच हे रत्न तुम्ही जे निवडलेत ना ते अफलातून आहेत. खरोखर ज्यांनी निवड केली त्याचा मी नक्की त्याला मी सॅल्यूट करतोय. कारण एक भागातून एक रत्न म्हणजे कोपरीचा हरेश, कोपरीचा हा स्टार खेळाडू आहे, याला उचला. त्यानंतर अनिलच्या विषयी म्हणायचं गेलं, भले अनिल आता वसईला होता, पूर्वी मात्र विराला राहायचा. अनिलचा एक टॉप क्लास ब्रँड, अनिल म्हटलं तर एक मोठा ब्रँड आहे. अनेक टीमचे ते खास करून कॅप्टन आहेत. असे शैलेंद्र नायगावचा संघ आहे, शैलेंद्रला विशाळला उचलूया, अशी जी निवड तुम्ही जी केलेली ते अफलातून आहे खरोखरच. त्याबद्दल तुमचं नक्कीच कौतुक असेल. ह्या सध्याच्या हंगामामध्ये 10 विजेते पदं खायची गोष्ट नाही आहे. धावा 7. विशाल येतोय. एकविरा स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, एकविरा स्पोर्ट्स शॉपचे मालक आणि एकविरा टीमचे एक अनमोल खेळाडू. हा देखील चेंडू जर आपण पाहिला तर नक्कीच हा देखील चेंडू खोलवर टप्प्यात हाताळला गेला. मागचा स्पेल जर आपण पाहिला मागच्या मॅचच्या विषयी जर म्हणायचं गेलं म्हणजे अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या अगेन्स्ट काय तो स्पेल विशालचा 2 षटकं हाताळली होती आणि जवळपास अफलातून स्पेल हाताळला होता आणि जवळजवळ मॅन ऑफ द मॅच हा किताब याने घेतला होता. गोलंदाजीच्या जोरावर विशाल कोहलीनं जागा बनवली होती. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर शफल झाला होता खेळण्यासाठी. बॅटर अलंकार त्या ठिकाणी. पाणी घेऊन जायचं आहे, पाणी घेऊन जा प्लीज. मैदानाच्या आतमध्ये पाणी त्वरित जाऊ द्या. आयोजकांना विनंती करतोय
पाण्याच्या बॉटल्स घेऊन त्या मैदानाच्या आतमध्ये. 1-2 बॉटल्स पाण्याच्या मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या त्वरित. ऊन तापले आहेत, गरमी जास्त आहे आणि पाण्याचं सेवन करत राहा. आपल्या शरीरातून पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नका. जर आपल्या शरीरातून पाण्याचं प्रमाण कमी झालं तर तुम्हाला डिहायड्रेशनला सामोरं जावं लागेल. लक्षात ठेवा, चक्कर, उलट्या या काही गोष्टी घडू शकतात. क्रॅम्प देखील तुम्हाला येऊ शकतोय. ह्या गोष्टीपासून तुम्हाला वाचायचं असेल तर नक्कीच फ्रूट किंवा पाणी याचं सेवन करा, इतकंच म्हणतोय मी. कारण ऊन तापल्यात आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर काल जी हवा होती ती कालच्या दिवसाची हवा इथे दिसत नाही. आज हवेचं प्रमाण भरपूर मंदावलं आहे आणि ते 40+ क्रिकेट सुरू आहे. या मॅच मध्ये जो जिंकेल तो मात्र नक्कीच टॉप 6 मध्ये क्वालिफाय नक्कीच होणार आहे, लक्षात ठेवा. 5 ओव्हरची मॅच, धावा झालेल्या आहेत त्या 8. मगाशी देखील आपण पाहिलं तर शतरक्षण स्वीकारलं होतं आणि कदाचित अनिल घरत विषय जर म्हणायचं गेलं तर हा एक फुल ऑफलाईन चेंडू, मात्र काय घडेल त्या ठिकाणी. जबरदस्त कॅच. फलंदाज बाद होते त्या ठिकाणी प्रकाश. पहिला धक्का या ठिकाणी वर्सोवा टीमला, मिस्टर प्रकाश परतीच्या मार्गी. तर मागच्या मॅच मध्ये देखील टॉस जिंकला होता, या मॅच मध्ये देखील टॉस जिंकला. प्रथम शतरक्षण स्वीकारलं अनिल घरत. जबरदस्त. आणि कॅच कोणी घेतला? मॅन फ्रॉम तिवरी, मिस्टर प्रकाश. पूर्वीचं क्रिकेट, प्रकाशच्या क्रिकेटच्या विषयी जर माहिती द्यायची गेली ना तर मंगेश राणे सर, तर जवळपास जय हनुमान तिवरी हा संघ पूर्वीचा संघ होता. इथे सुरुवात आणि प्रकाशचा भाऊ होता. त्यानंतर बरीचशी नावं आहेत त्या टीममध्ये. त्याच्यामध्ये नक्कीच जय हनुमान तिवरी संघाची खरी ताकद जी होती ना ते शतरक्षण आणि गोलंदाजी, या जोरावर त्यांनी बऱ्याचशा फायनल मारलेत. आज आपण प्रकाशला पाहतोय 40+ क्रिकेट खेळताना, मात्र परशुराम दादा देखील त्यावेळी होते. सचिन सारखा खेळाडू त्या टीममध्ये पूर्वी होता. आज सचिन देखील बिझी आहे. प्रत्येक जण आपल्या व्यवसायामध्ये जुडलेले आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे क्रिकेटला बराचसा वेळ कमी देतो. आज मात्र 40+ क्रिकेट प्रकाश मोठ्या प्रमाणात खेळतोय. 40+ असू द्या, यंगचं क्रिकेट असू द्या, कारण ध्रुवतारा तिवरी या संघाच्या माध्यमातून देखील आपण ओपनचं क्रिकेट प्रकाशचं पाहिलंय. प्रताप तर एक रत्न आहे. आता प्रताप कदाचित तुम्हाला वेळ देत नसेल. 35चं असेल, 40चं नाहीये खेळाडू. काही खेळाडू 40चे होत आहेत आता तुमच्या संघामध्ये. ते जर आणखीन ऍड झाले तर आणखीन संघ मजबूत होईल. ऑन साईडला प्रॉमिसिंग स्ट्रोक तर पाहायला मिळत नाही. शॉर्टमेट विकेट रिझर्व शतरक्षक आहे, उशीर झाला. थ्रो हा लवकर यायला होता. नवनीत आहे त्या ठिकाणी मला होते. खरोखरच एक खूप मोठं नाव, कोण विसरणार. कोचिवड्याचं क्रिकेट आणि कोचिवड्याचं नाव हे मोठं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये जर मॅकडॉल कोचिवडे म्हणा, शिवशक्ती कोचिवडे म्हणा, प्रकाश 11 कोचिवडे म्हणा, प्रकाश कोळी तर या ठिकाणी आहेतच. ही मोठी नाव होती, एक दबदबा टेनिस क्रिकेटच्या त्या जगतामध्ये तो दबदबा होता या टीमचा. त्याच्या नवनीतचं मी नाव घेईल. सुयोग बैती, जम्बो, विवेक पाडेल. यावेळेस सरळ बॅटना डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषा पार. हाय तोय षटकार. देवेंचं नाव घेईल मी. भरपूर असे खेळाडू होते. विजूचं नाव घेईल. विजूच्या विषयी तर म्हणायचं की वन ऑफ द ग्रेट स्पिनर ऑफ ब्रेक टू टर्न विजू. कोचिवड्याचं एक खूप मोठं नाव होतं. मॅकडॉल म्हणा, मी म्हटलं शिवशक्ती कोचिवडे म्हणा, प्रकाश 11 कोचिवडे म्हणा. काय ती पिढी नक्कीच जबरदस्त पिढी होती, अफलातून पिढी होती ती. त्यानंतर मात्र आताच्या यंग पिढीला देखील प्रमोट करण्याचं काम प्रकाश कोळी करतोय. काही ठिकाणी त्यांच्या देखील एंट्रीज तो करत असतो. धावा झालेल्या आहेत त्या 15. वेट अँड वॉच या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी लक्ष तर केंद्रित केलं होतं. चेंडू येण्यापर्यंत वाट पाहिली होती, मात्र जो स्विंग बॅटचा आपण पाहिला तर थोडासा खालून गेला. थोडासा उचले घेणारा चेंडू होता. दाखवून देतोय अलंकार की यस, इथून मला थोडासा वर फटका खेचायचा होता. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावा पलकावर लागल्या गेलेल्या आहेत त्या 16.
जबरदस्त जबरदस्त 40+ क्रिकेट. अनेक नामवंत खेळाडू आज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. या मॅच मध्ये कदाचित संदीप नाही आहे. संदीप आला आहे का? संदीपची मला वाटतं मॅच सुरू आहे वसई ग्राउंडवर. त्यानंतर पुरा पडायला देखील एक त्यांची स्पर्धा आहे. संदीप करपत, काय नाव आहेत खरोखरच जबरदस्त. कारण हे म्हणायचं गेलं ना, मंगेश राणे साहेब हे ब्रँड आहेत. हे ब्रँड आहेत, ती नावं नाहीत तरी ब्रँड आहेत. षटक क्रमांक 3 हेमंत मॅन फ्रॉम खानिवडे. खानिवडे म्हटलं तर नक्कीच सगळ्यांचं लक्ष खानिवडेचं महालक्ष्मीचं मंदिर आणि मुख्य व्यवसाय खानिवडेचा होता पूर्वीचा. आता मात्र तो थोडासा व्यवसाय मंदावला आहे. रेतीचा हा मुख्य व्यवसाय होता. आणि काय ते गाणं खानिवडे गावाचं भरपूर प्रसिद्ध देखील ते गाणं झालं होतं. धाव संख्या 15 षटक क्रमांक 3 स्ट्राईक एंडला आपण बॅटर त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर अलंकार. मागच्या मॅच मध्ये देखील एक चांगली इनिंग खेळली होती, मात्र जास्त वेळ खेळपट्टीवर नव्हता. यावेळेस मात्र नक्कीच अधिकाधिक वेळ. जबरदस्त फटका. इथे मात्र अतिरिक्त धावा जर द्यायच्या गेल्या तर या नक्कीच 10 असतील. 10 असं नाही 10 आहेत. जर या ठिकाणी जर मोजला गेला षटकार तर जवळजवळ मी म्हणेल मंगेश राणे सर आज जवळपास 90 ते 95 मीटरचा षटकार असेल. सर्वात लॉंगेस्ट अफलातून फटका खेळला गेला. चेंडू येतोय, मॅच बॉल येतोय. ताकद, टायमिंग आणि सोबत मात्र हवा, या तिन्ही गोष्टींचा मात्र योग्य तो मिलाफ. चेंडू सीमारेषा पार. 6 धावांचा दमदार फटका. म्हणायचं गेलं तर अक्षय सीफूड षटका 6. नावाप्रमाणे कामगिरी. अलंकार धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 22. मग अशा आपण पाहिलं तर 86 धावा फलकावर याच वर्सोवा टीमने लावल्या होत्या. आता मात्र नक्कीच धनवींच्या अगेन्स्ट किती धावा संख्या असतील. हवा या ठिकाणी जाणवत आहे, कारण आपण गोलंदाजाचे ते नक्कीच युनिफॉर्म पाहू शकाल. हवेचा वेग दर्शवतोय. फुल ऑफ लेंथ डीपला प्रोडक्शन त्या ठिकाणी होतं, मात्र चेंडू थांबणार नाहीये. स्वीपचा फटका, दर्जेदार फटका आणि मी तर म्हणेल हा 440 वोल्टचा झटका. 6 धावा षटकार. चेंडू द्यायचा आहे लगेचच. धाव संख्या मात्र हनुमंताप्रमाणे उडी मारताना संघ पुसला गेला तब्बल 28 या धाव संख्येवर. 28 लॉस ऑफ 1 विकेट. फलंदाज प्रकाश बाद झाला. 6 धावा प्रकाशच्या बॅटमधून आपण पाहिल्या. षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते तिसरं. 2 चेंडू 2 षटकार येत आहेत. चेंडू द्यायचे आहेत लगेचच. कायस नक्कीच त्या ठिकाणी मार्गदर्शन करतायत राजू. कशा प्रकारे तुम्हाला चेंडू टाकायचा आहे. एसटीच्या मागे आहेत राजू मिश्रा आणि थोडंसं नक्कीच मार्गदर्शन अनिल देखील येतोय, मार्गदर्शन करतोय. 2 चेंडू 2 षटकार. जर याचप्रमाणे ही गाडी जर सुटसाट सुटली वर्सोवाची तर मात्र या गाडीला थांबवणं कठीण. त्याच्यामुळे इथे कुठेतरी ब्रेक लावणं गरजेचं. मात्र वर्सोवा संघ हा विचार करतोय की जी धावसंख्या आम्ही कांदिवली टीमच्या अगेन्स्ट बनवली होती 80चा आकडा, तोच आकडा आम्हाला गाठायचा आहे. विकास स्पोर्ट्स या युट्यूब चॅनल सोबत जोडलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत आहे. वेळ असेल तर नक्कीच या आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही राहत असाल तर नक्कीच या स्पर्धेला भेट द्या. तर आज अनेक लेजेंडरी खेळाडू या ठिकाणी दाखल झालेत. मगाशी पाहिला आपण संतोष सक्सेना सरांचं देखील आगमन झालं या ठिकाणी. ते देखील कांदिवली या संघामध्ये तुम्हाला खेळताना दिसतील. मिस्टर स्टोक आहे यावेळेस उंची जास्त घेतोय. डीपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आला होता. विशाल कोळी आले होते, मात्र तो कॅच विशाल कडून होतो ड्रॉप. कदाचित ते सूर्याची किरण ही बरोबर डोळ्याच्या अगदी समोर आले असतील, त्या कारणाचा तो चेंडू तो आईसाइड झाला नाही आणि त्यामुळे तो कॅच ड्रॉप होतोय. कारण त्या ठिकाणी देहबोली दर्शवली गेली खास करून विशाल कोळी यांची की हा कॅच होता, मान्य करतोय मी आणि कॅचच्या खाली देखील आलो होतो,
मात्र सूर्याची किरणं अगदी म्हणजे डोळ्यात, त्यामुळे गॉगल्स यूज करा. डोक्यावर कॅप आणि त्या सेफ्टी आहेत आपल्यासाठी, लक्षात ठेवा. धावा झालेल्या आहेत त्या 29 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो मिस्टर मिलन नागा. जबरदस्त बॅटिंग केली. धावा झालेल्या ते 29. मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच भंडार गरुडे सरांच्या शुभ हस्ते तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिलनला मगाशी दिला गेला. जबरदस्त इनिंग, मागच्या इनिंगचा जर विचार केला पण मिलिनच्या, तर जबरदस्त इनिंग साकारली होती. जवळपास 4 षटकार, 27 धावा कुठल्या होत्या आणि त्या देखील 7 चेंडूमध्ये 27 धावा या फलंदाजांना कुठल्या होत्या. आणि त्याच खेळाडूला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हेमंत पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आहे अलंकार. एडॉन स्पॉटचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस ऑन साइडला खेळायचं होतं, बॅटला स्पर्श करून चेंडू मात्र निघून येतो या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. सिंगल मिळेल त्या ठिकाणी. अनिल घरात आहेत. एक धाव. तुफानी खेळी गेली होती, तुफानी खेळी मिलननं. ऑन साइडला जोरकस फटका आहे. डीपला प्रोडक्शन आहेत मिस्टर शैलेंद्र त्या ठिकाणी. चांगलं शतरक्षण, अचूक थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नायगावचे 2 रत्न, 2 अनमोल रत्न म्हणायला काही हरकत नाही आहे. शैलेंद्र आणि एका साईडला आपण विशाल कोळी यांना पाहतोय. रामलखन चित्रपट आपण जर पाहिला असेल तर त्यामधील हे 2 रत्न आहेत. धावा 31 लॉस ऑफ 2 विकेट. ऑन बोर्ड फुल टॉस फ्लाइट दिली होती यावेळेस आणि पॅरलर फ्लाइटनं मात्र चेंडूला 1 बॉन्स पाठवून दिला. वाईडिश लॉंग ऑनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागलेल्या आहेत वर्सावा या टीमच्या. 2 बाद 35 धावा. मगाशी आपण पाहिलं तर 15च्या करंट रन रेटनं या संघानं खेळी केली होती. 4 षटकं झाली होती आणि तब्बल 60 धावा आपण पाहिल्या होत्या. 3 षटकं झाली होती त्यावेळेस आपण 45 धावा पाहिल्या होत्या. 15चा करंट रन रेट ठेवला होता आणि त्याच जोरावर तब्बल संघ पोचला गेला होता तो 85 या आकड्यावर आणि 86 धावा कांदोळी संघासमोर ठेवल्या होत्या. इथे देखील तोच मानत असेल की रिक्वायर्ड रन रेट समोरच्या संघासमोर द्यायचा असेल तर मॅक्झिमम तो 15चा रिक्वायर्ड रन रेट असायला हवा आणि त्याच वेगानं मात्र हा संघ खेळतोय. 3 षटकं पूर्ण. धावा झालेल्या आहेत त्या 35. स्वर्गीय विठाबाई नामदेव बोकाळे यांच्या स्मरणात आपण ही स्पर्धा पाहतोय. सन्माननीय शशीजी बोकाळे साहेब यांची स्पर्धा शशीदादांचा स्वप्न पूर्ण झालं आणि खरोखर आज 40+ खेळाडू बघून ते धन्य आहेत. आज त्यांना सगळ्या खेळाडूंना पाहून भूक देखील लागत नाही. आज मी जेवणार नाहीये, इतके खुश आहेत ते. पण मॅन स्वतः पहा, या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचा बॅनर तुम्हाला दिसतोय का? एकही बॅनर नाहीये आणि ही संपूर्ण जी स्पर्धा आहे ही शशी साहेबांना आयोजित केलेली, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा बॅनर तुम्हाला दिसत नाहीये, कुठल्याही पक्षाचा बॅनर नाहीये, कुठल्याही डोनेटरचा बॅनर्स नाहीये या ठिकाणी. 1 मॅन आर्मी म्हणायला हरकत नाही आहे. शशीदादांच्या विषयी म्हणायचं गेलं तर संपूर्ण खर्च, या संपूर्ण ट्रॉफी आपण पाहतायत. मी नक्कीच कौतुक करतो दादांचं, कारण जवळपास मला 3 दिवस संधी दिली होती. प्रमोद शेडगे सरांचा फोन आला होता. मात्र उद्या मी मालजीपाडा या ठिकाणी आहे. डे नाईट स्पर्धा उद्यापासून सुरू होते मालजीपाड्याच्या मैदानावर, त्याच्यामुळे उद्याच्या दिवसामध्ये इथे नसेल. आजचा मात्र हा मात्र शेवटचा दिवस असेल या स्पर्धेमध्ये. धावा आहेत त्या 35. प्रमोद शेडगे सर देखील तिथे दिसतील मालजीपाड्याच्या मैदानावर. 3 दिवस ते देखील आहेत. ती देखील एक सगळ्यात मोठी स्पर्धा, संदीप दादांची स्पर्धा, सरकार चषक 2024. त्यानंतर मात्र पाणजू 15 ते 19 भोईर चषक, गजानन भोईर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्या स्पर्धेचं आयोजन. जबरदस्त फटका, क्या बात आहे. क्वालिटी वाईज हा येतोय ब्रँडेड अक्षय सीफूड षटकार 6. 15 ते 19 ती देखील आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते आणि
त्या स्पर्धेच्या देखील फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं तर 18 शनिवारचा दिवस खास करून राखून ठेवला आहे 40+ क्रिकेटसाठी. विशाल कोळी अँड कंपनी तो संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. श्रीकांत आपलेकर सरांचा देखील संघ तुम्हाला पाहायला मिळेल. जवळपास 8 संघ त्या ठिकाणी दाखल होणार आहेत पांजूच्या त्या नगरीमध्ये शनिवार 18 मे रोजी. 19च्या वेळेमध्ये आपण सेमीफायनल फायनल या मॅचेस खेळणार आहोत. एक गाव एक टीम हा फॉर्मॅट मात्र 40+ च्या विषयी म्हणायचं गेलं तर ते विशाल कोळी आणि कंपनी यांनी ती जबाबदारी स्वीकारली आहे. 41 धावा फलकावर पहिला चेंडू विशालचा सरळ फेकून दिला मात्र 6 धावांसाठी. मागच्या मॅचच्या आपण 2 स्पेल पाहिले तर या गोलंदाजीच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार विशाल कोळीने पटकावला होता घेतला होता. वेगवान चेंडू पडल्यानंतर मात्र बराचसा चेंडू बाहेर निघतोय. पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. अवांतर धाव धावसंख्या 1 ने पुढे सरकताना स्कोरबोर्ड होतोय तो म्हणजेच 42-42. चांगला चेंडू यावेळेस विचार केला होता की मला मात्र पिक करायचं आहे. थोड्याच्या पुढच्या पायाला स्लाइड दिली होती त्यानंतर मात्र कदाचित असं वाटलं की चेंडू बाहेर निघतो की काय त्याच्यामुळे तो चेंडू सोडून देण्याचं काम त्या ठिकाणी मिलिंदने केलं. मात्र नक्कीच एक चांगला चेंडू हाताळला गेला विशाल कोळी मार्फत. यावेळेस हा फटका फसला होता. जो स्टोक खेळायचा तो ऑन साईडला तो स्टोक मात्र पाहायला मिळत नाही. मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू मात्र निघून जातो लेग स्टॉप रिझनच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. कधी कधी नशीब साथ देते ना मित्रांनो त्यावेळेस कोणीही काही करू शकत नाहीये. तर सध्याच्या घडीला मात्र ज्याप्रमाणे हा फटका आणि जवळपास मिस्टर स्टोक होता बराच काळ चेंडू हवेत होता. राजू मिश्रा जवळपास एसटीच्या मागे होते मात्र त्यांच्या वरून हा चेंडू मात्र निघून गेला. याला म्हणतायत नशीब बळवंत. धावा झाल्यात 46-46. 46 धावा. रनवे मध्ये या ठिकाणी काहीशी नक्कीच चुकी होताना 40 वर्षावरील क्रिकेटची आपण ही स्पर्धा खास करून आजचा दिवस पाहतोय. आणि या रखरखत्या उन्हामध्ये हे 40 वर्षावरील मास्टर्स हे आपल्याला आज खेळताना दिसत आहेत. पूलचा फटका आहे. डीपला प्रोडक्शन आहे. मागे फिल्डर त्या ठिकाणी आहे. चुकी तर मुळीच होणार नाहीये. त्या ठिकाणी जबरदस्त कॅच कॅरी केला मिस्टर अली यानं. फलंदाज बाद झाला मिस्टर मेलिन. मगाशी आपण पाहिली तर एक मोठी इनिंग खेळली होती. 27 धावांची इनिंग आपण मागच्या पहिल्या मॅच मध्ये पाहिली होती मिलन यांची. यावेळेस मात्र एक षटकार एक चौकार 10 धावा आणि जबरदस्त अली कॅच कॅरी करतोय. एक मोठा बॅटर त्या ठिकाणी बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अक्षय. जर्सी क्रमांक बाद याचा काय आहे 333. हा जर्सी क्रमांक कोणाचा आहे क्रिस गेल. सगळ्यात घातक खेळाडू वेस्ट इंडिजचा. IPL मध्ये सर्वाधिक षटकार आपण त्याच्या बॅट मधून पाहिले होते. 333 333 आणि त्याच जर्सी क्रमांकाचा खेळाडू होतोय. कदाचित हा क्रिस गेल हा खेळाडू नक्कीच या खेळाडूला आवडत असेल किंवा त्याचा क्रिस गेलचा फॅन असेल इतकं म्हणू शकतो. इतका अंदाज आपण लावू शकतोय. अक्षय येतोय स्ट्राईक एंडवर. यावेळेस व्हाईटचा इशारा पंच बोलतायत. यस थर्ड अंपायर रेफर केला जातो या ठिकाणी.
एक रिव्ह्यू आहे, प्रत्येक टीमला एक DRS प्रत्येक संघ घेऊ शकतोय. आणि या ठिकाणी नक्कीच थर्ड अंपायर रेफर केला, वाईट चेक करायचा आहे. चला थर्ड अंपायर यायचंय आपण. अक्षय चेक करतोय मला वाटते, आहेत साडम सर आहेत ते मात्र या ठिकाणी चेक करतायत. सर आगरी कोळी समाज सामाजिक संस्था टीम कॅप्टन भावेश पाटील आपण यायचं आहे. आणि वाळके स्पोर्ट्स कांदिवली श्री आपण यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. वाळके स्पोर्ट्स कांदिवली श्री आपण नाणेफेक करण्यासाठी या. आणि आगरी कोळी समाज सामाजिक संस्था टीम कॅप्टन भावेश पाटील आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. डिसिजन पेंडिंग आहे या ठिकाणी. शशी साडम सर चेक करतायत. DRS या ठिकाणी घेतला जातोय तो म्हणजेच धनवीन एकविरा नायगाव या टीम कडून. यस पंचांचा निर्णय योग्य होता. हा चेंडू वाईड आहे. मात्र एक जो रिव्ह्यू होता तो रिव्ह्यू मात्र गमावतोय धनवीन एकविरा नायगाव. आता मात्र तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही आहेत, लक्षात ठेवा. प्रत्येक संघाला मात्र एक एक DRS दिलेला आहे आयोजकांना. धावा संख्या 47. चला आगरी कोळी समाज सामाजिक संस्था भावेश पाटील जरा या श्री येथे येतोय नाणेफेक करण्यासाठी. अलंकार इथे मात्र अजूनही क्रीजवर कमीत कमी स्ट्राईक. चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला चेंडूला टर्न करतोय मिड विकेट डीपला शतरक्षक त्या ठिकाणी शैलेंद्र चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केले गेला. चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव इथे देखील मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 48 धावा 48. षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते चौथं. नाणेफेकीचा कौल केला जातोय अक्षय भोकाळे यांच्या शुभ हस्ते. नाणेफेकीचा कौल चापाचा कौल आहे आगरी कोळी. यस टॉस विन श्री फिल्डिंग. जागा बनवली होती यावेळेस भरपूर बाहेर निघाला होता ऑफ स्टंपच्या आणि पुढच्या पायाला स्लाइड देऊन काय ती बॉडी थोडीशी बाकवली होती. हा मोठा फटका खेचायचा होता कारण पूर्णतः पाहिला आपण लॉंग लेग ते फाईन लेग पूर्णतः रिकाम आहे आणि त्या क्षेत्रामध्ये खेळायचं होतं. मिस करतोय हा चेंडू. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावा फलकावर लावल्यात त्या बरसभा संघानं 48 धावा. अक्षय बोकाळे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला गेला. टॉस विन वाळके स्पोर्ट्स कांदिवली हा संघ. श्री टीम कॅप्टन आहेत, लगेच शतरक्षण स्वीकारतायत. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या टीमला मात्र इथे बॅटिंग करायची आहे. अंतिम षटक शैलेंद्र. कारण आज म्हणायचं गेलं तर खरवत नाही आहेत ह्या मॅच मध्ये. पहिल्या मॅच मध्ये आपण खरवतला पाहिलं होतं आणि या मॅच मध्ये मात्र संदीप नाहीये. त्याच्यामुळे इथे हे अंतिम षटक मात्र शैलेंद्रकडे दिलं जातं. पांडूचं मैदान हनुमान जयंतीच्या यात्रेनिमित्त ती स्पर्धा होती. काय गोलंदाजी केली होती शैलेंद्र गोडीकर यानं, अफलातून गोलंदाजी केली होती. नायगाव गावाचे हे रत्न आहे. पहिला चेंडू फुल ऑफ लेनचा चेंडू इन टू द गॅप. चेंडू सरळ 6 धावांसाठी षटकार. अक्षय सी फूड 6 धावा. पहिला चेंडू योग्य तो समाचार. फुटवर्कचा वापर, फ्रंटला आले, बरोबर थोडेसे पुढे आले आणि बॅटवर हा चेंडू व्यवस्थित घेतला गेला आणि काय त्या चेंडूला फोर्सनं फेकलं गेलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त फटका
धावा झालेल्या आहेत फलकावर, त्या म्हणजेच 54. अक्षय यावेळेस बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. हा फटका आपण पाहिला होता डीप लॉंग ऑफला. हरेश आहे प्रोडक्शन साठी चांगलं क्षेत्ररक्षण. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. धावा येतील त्या 1. वापसी करतोय शैलेंद्र. पहिला चेंडू थोडासा फुल ऑफ लेंथ हाताळला गेला होता. 6 धावा षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र नक्कीच डेटॉन स्पॉटचा चेंडू, खोलवा टप्प्याचा चेंडू हाताळला होता. 55 धावा. जबरदस्त. हा आहे युजी मॅक्सिमम 6. अक्षय सीफूड 6 धावा षटकार. जबरदस्त आणि जबरदस्त सुरुवातीपासून खेळतोय. पहिला चेंडू फेस केला होता अलंकारनं आणि जवळपास 5वं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत अलंकार किती चेंडू खेळतोय तर हा जवळपास अलंकारनं खेळला आहे 6वा चेंडू. मी म्हटलं ना की सर्वात कमी स्ट्राईक आली अलंकारला. जास्तीत जास्त वेळ नॉन स्ट्राईक एंडवर राहिला. जर स्ट्राईक एंडवर असता तर नक्कीच जास्त धावा आल्या असत्या. अधिकाधिक चेंडू खेळतोय इथे म्हणजे आमच्या डिजिटल स्कोर म्हणतात नाही 6 नाही तर 12 चेंडू खेळतोय. 33 धावा अलंकारच्या बॅट मधून. जबरदस्त बॅटिंग. सल्ले देण्याचे काम करतायत राजू मिश्रा. कारण आतापर्यंत 2 आले. 3 चेंडू मध्ये 2 षटकार. 3 चेंडू मध्ये शैलेंद्रने आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. इथून मात्र धावा झालेल्या आहेत त्या 61. काय बॅटिंग आज. जबरदस्त बॅटिंग. अलंकार या नावाची माणसं हुशार असतात खरोखर. मग तो कुठल्याही नावाचा अलंकार असो, पांजूचा अलंकार असो, घोडबंदरचा अलंकार असू द्या किंवा जवळपास मी म्हणेन हा वर्षावाचा अलंकार असू द्या, अलंकार या नावाची माणसं भरपूर हुशार. पॅडवर मारा यावेळेस केला होता. इथे मात्र रनवे मोठ्या प्रमाणात होता. मागे फिरता आलं नाहीये. हा मात्र रनआउटच्या स्वरूपात एक धक्का बसतोय वर्षावा संघाला. परतावं लागेल ते अक्षयला. एक षटकार आपण अक्षयच्या बॅट मधून पाहिला. 8 धावा अक्षयनं संपूर्ण या इनिंग मध्ये बनवल्या. 3 चेंडूंचा सामना केला अक्षयनं आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र परतला डगआउट रिझर्व्ह मध्ये. धावा संख्या 61. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधील. न्यू बॅटर राजेश. 40+ क्रिकेट, 40 वर्षावरील क्रिकेटचे आपण मॅचेस पाहतो याच्या दिवसामध्ये. सगळे लिजेंडरी खेळाडू आहेत, सगळे नामवंत खेळाडू आहेत. नक्कीच जवळजवळ तो पूर्वीचा काळ, काही वर्ष जर आपण मागे गेलो, 10 वर्ष जर आपण मागे गेलो तर तो काल गाजवला या क्रिकेटपटून. लक्षात ठेवा. तर काही क्रिकेटपटू अजूनही यंगचं क्रिकेट देखील खेळतायत, मास्टर्स क्रिकेट देखील खेळतायत. धाबा 61. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. शशी बोकाळे साहेबांची स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय विठाबाई नामदेव बोकाळे अक्षय सीफूड चषक 2024. फुल ऑफ लाईन. यावेळेस फटका मात्र हवेत आहे. मागे फिल्डर आहे मिस्टर हरेश, मॅन फ्रॉम कोपरी विदार. जबरदस्त कॅच. सफलता प्राप्त करतोय शैलेंद्र घोडेकर. एक ब्रेक थ्रू मिळून होतो आपल्या टीमला. फलंदाज बाद होतोय मिस्टर अलंकार. जबरदस्त इनिंग अलंकार यांची. धावा संख्या 61 आहे. त्याच्यामध्ये मात्र एक अफलातून इनिंग खेळली अलंकार यानं. 33 धावेची इनिंग आणि ते 33 धावा अलंकारनं फक्त 13 चेंडू मध्ये बनवल्या. बेस्ट इनिंग, वन ऑफ द बेस्ट इनिंग मी म्हणेल आपल्या टीम साठी अलंकार याने खेळली. 61 धावा, 1 चेंडू अजूनही शिल्लक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शॉन.
अंतिम चेंडू आहे. शिवांच्या माहितीसाठी न्यू बॅटर येतोय. 61 धावा या फलकावर. जवळपास आपण आजच्या दिवसातील तिसरा सामना पाहतोय. हे नक्कीच हा जो मॅच आहे, जे दोन संघ विजयी झाले त्या दोन संघांमधील ही आपण मॅच पाहतो. त्यानंतर लुझर तो एक सामना होईल. जे पराभूत झाले ते दोन संघ त्यांच्यामध्ये एक सामना होईल. इनसाइड आउटचा फटका डाऊन द ग्राउंड. कव्हरच्या दिशेने वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. हरेशनं या ठिकाणी मात्र चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ स्टॉप केला. चांगलं शतरक्षण, अफलातून शतरक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. धावा या ठिकाणी होत आहेत. दोन धावा काढल्या ना पंच. येस, या ठिकाणी थोडीशी बाउंड्री चेक केली जात होती आमच्या स्कोरर कडून. दोन धावा येत आहेत या शेवटच्या चेंडूवर. धावा झालेल्या आहेत वर्सोवा टीमच्या 63 धावा वर्सोवा या टीमच्या. आणि 64 धावा या विजयासाठी. धनवीन एकविरा नायगाव या टीमला विजयासाठी 64 धावा दिलेल्या आहेत. ही स्पर्धा आपण पाहतायत स्वर्गीय विठाबाई नामदेव बोकाळे यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. अक्षय श्री फूड चषक 2024. आणि या स्पर्धेचा संपूर्ण खर्च जो आहे हे संपूर्ण आयोजन नियोजन शशीदादा बोकाळे यांचा आहे. मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. 64 धावा हे टार्गेट सेट केला आहे धनवीन एकविरा नायगाव या टीम समोर. ज्यावेळेस मॅच स्टार्ट होईल समालोचन कक्षामध्ये करतोय बदल. इन्व्हाइट करतोय कमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक सुप्रीमो आवाज पालघर जिल्हा गौरव मिस्टर प्रमोदजी शेडगे. थँक्यू व्हेरी मच. भारत राऊत सरांचा आवाज आपण ऐकत होतात. या स्पर्धेमध्ये 40+ इत्याभूत माहिती असणारं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच समालोचक याला समालोचनावर प्रेम करणारं भारत राऊत सर, थँक्यू व्हेरी मच. आपण पाहत आहेत विठाबाई नामदेव बोकाळे यांच्या स्मरणार्थ श्री शशी बोकाळे यांची ही स्पर्धा आपण पाहत आहेत. दुपारचं सत्र 3:15 वाजलेत घड्याळात. आज हवेचा झोत पूर्णपणे थांबलेला पाहायला मिळतोय. ज्या अनुषंगाने आज उष्णतेचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आपण तीव्रता वाढत असताना पाहायला मिळते. अशा वेळेला प्रत्येकाने प्रत्येकाची शरीराची काळजी घ्या. डिहायड्रेशन होण्यापासून तुम्ही वंचित राहतील, तीच तुम्ही काळजी घ्या. जास्तीत जास्त पाणी प्राशन करा. गॉगल आणि कॅपचा शक्यतो वापर केला तर बरं होईल, जेवढं तुम्हाला ते सेफ्टी राहील. क्रिकेटच्या खेळामध्ये हे नेहमीच गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, त्यामध्ये ग्लॅमर. आणि आज मेचा जर आपण पहिला आठवडा उजाडला तरी टेनिस बॉल क्रिकेट संपण्याचं नाव नाहीये. मेच्या एंडिंग पर्यंत आपण पाहतो टेनिस बॉल क्रिकेट अव्याहतपणे आणि अविरतपणे खेळलं जातं. एक काळ असा होता की मार्च एंडिंग किंवा एप्रिलचा पहिला वीक जर आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जायचं. परंतु आता तसा काळ राहिले घ्यायचे. वेळेची दिरंगाई न करताना अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. तर एक अतिशय सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. शशी बोकाळे यांची ही स्पर्धा, त्यांचे सुपुत्र अक्षय बोकाळे यांना पण पाहतायत. संपूर्ण आज श्रेय त्यांना जाईल.
कारण लाख मोलाची स्पर्धा म्हटली तर बारीक सारीक गोष्टी प्रत्येक अद्ययावत करावे लागतात. राकेश कोळी साहेब आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. क्रिकेटचे निस्सीम भक्त मी तर म्हणेन आणि मी राकेशजी कोळी यांना विनंती करेन व्यासपीठावर आपण विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे. चला फिल्डिंग सजून घ्या. तर वर्सोवा टीम मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने उतरत असताना पाहायला मिळते. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले. 64 धावांचं लक्ष्य असे दीपक यादव यावेळेला आम्हाला दर्शवत आहेत. शैलेंद्र एकंदरीत कौशलेंद्र आणि आकाश अशी कॅमेरामॅनची जोडी आपण पाहू शकाल. A1 जोडी आहे. फिल्डिंग सजून घेतली जाईल. 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण मार्गस्थ व्हायचा आहे. 64 धावांचं लक्ष घेऊन उतरतील. हे बिझी मैदान पाहायला मिळतं. जे नायगाव कोळीवाडाचं हे मैदान आपण पाहू शकतात, बिझी मैदान असतं आणि अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन. कारण स्पर्धा म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं, आयोजन म्हणजेच काय तर घर कमी आणि मैदान जास्त, हेच समीकरण म्हणजेच आयोजन पाहायला मिळतं. फार कमी प्रमाणात असे आयोजक असतात. नेहमीच मात्र खेळाडूंचाच विचार करत असतात की चांगले खेळाडू येतील, चांगलं प्रदर्शन दाखवतील, आमच्या गावाचं नाव रोशन करतील. आणि अशा वेळेला प्रत्येक ऑर्गनायझेशन आता कॉम्पिटिशनमध्ये उतरताना सुद्धा पाहायला मिळतं. कारण हे युगच आहे कॉम्पिटिशनचं, स्पर्धात्मक युग म्हणून हे ओळखलं जातं. आणि अशा वेळेला आता प्रत्येक खेळाडू आपल्या व्यावसायिक स्तरावर खेळण्याची इच्छा प्रकट करतो, परंतु त्यासाठी करावे लागतात अथक परिश्रम, अथक मेहनत. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. ते कष्ट तुम्हाला हे सातत्याने साकारावे लागतात. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान नायगाव पालघर जिल्ह्यामध्ये आणि वसई तालुका आपण पाहतायत. अमन सकाळपासून मात्र आमचे गुणलेखक जसं नितेश यांनी जी कामगिरी केली ती अमनला मात्र आज करावी लागते. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. 2 बॅटर जर आपण पाहिले, अनिल घरत आणि एका साईडला राजू मिश्रा, 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्शान भाटी राजू मिश्रा यांचा खेळ पाहण्यासाठी आलेत आणि नेहमीच राजू मिश्रा हे सुद्धा त्याला जरूर बॅकअप देत असतात. अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. अर्शन भाटी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये, मंगेश राणे यांना आपण पाहू शकाल. चला सामन्याला सुरुवात करा क्विकली. यानंतर होणारा सामना अग्रिकोळी सामाजिक संस्था आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटच्या पटलावर एक मोठं नाव अग्रिकोळी बांधवांनी जे प्रस्थापित केलंय, राजू पाटील असतील जे आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई ते पनवेल, पनवेल ते मुंबई जे भार सांभाळतात
अध्यक्षपद 50+ क्रिकेट ज्यांनी जोरदार पुढे नेलेलं आहे. बन्नाट वेगाने, प्रचंड वेगाने वारे वाहू लागलेत आता. 40+, 45+, 50+ अशा पद्धतीने मात्र वेगवेगळा फॉर्मॅट हा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आला आणि प्रत्येक खेळाडू आता बिझी राहिले, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेट हा आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे आणि क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. हेच प्रत्येकाने व्यापलं गेलं. सर्व धर्म समभाव जोपासणारा खेळ कोणता आहे, तर तो आहे क्रिकेट. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. आज आपण मोठमोठे मातब्बर खेळाडू आपण पाहिलं. योगेश वैद्यांना आपण पाहिलं, काय जबरदस्त बॅटिंग केली. वी फॅक्टर मध्ये सर्वात प्रॉपरली क्रिकेट खेळणारा खेळाडू योगेश वैद्यांना आपण पाहिलं. मंदार गरुडे यांना ते 2 षटकार आपण पाहू शकलात. पहिलाच बॉल ऑन साईडला सोडणार नाहीये राजू मिश्रा. बैल मुझे मार, सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट. 6 या षटकाराने अकाउंट ओपन केलं गेलंय. या 6 धावेने राजू मिश्राच्या बॅटमधून अगदी सहजगत्या चेंडूला डीप मिड विकेटला शॉन यांच्या माथ्यावरून फेकून दिलं. या बॉलला 6 धावा मिळाल्या. प्रतीक्षा करत असतात बॅटर की कधी फुलटॉस बॉल येईल, कधी ओव्हर पिच बॉल येईल, कधी शॉर्ट ऑफ लेन चेंडू येईल. अशा पद्धतीने जेव्हा चेंडू येतात तेव्हा मात्र प्रतीक्षा करत असतात बॅटर आणि त्याच पद्धतीने एक फुलटॉस बॉल आला आणि सरळ चेंडूला फेकून दिला. बॉडमॅनचा खूप चांगला वापर केला. 6 धावा. विकासच्या गोलंदाजीवर पहिल्याच बॉलवर झकास षटकार. ऑन साईडला सेन्सेशनल क्रिकेट यावेळेला पाहायला मिळतं. सिंगल मेल का पाहायचं आहे, परंतु तिथे फंबल झाले आणि पाहता पाहता सिंगल मिळाली. चिकी सिंगल. मिसफिल्डचा फायदा मिळाला. कारण तुमचं हेच कॉलिंग खूप महत्वाची गोष्ट असते. ज्यावेळेला तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट करता त्यावेळेला एस, नो अँड वेट, हो नाही आणि थांब, या 3 गोष्टींचं कम्युनिकेशन जर परफेक्ट जमलं तर ती एक सुंदर धाव निर्माण होते आणि तेच पाहायला मिळालं. राजू मिश्रा आणि अनिल घरत अनस्टॉपेबल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कागदोपत्री स्ट्रॉंग राहिलेत. हा झेल खूप महत्वपूर्ण, परंतु अनिल घरत यांनी सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड, कारण या खेळाडूचा झेल सोडणं म्हणजे येणाऱ्या चेंडूंमध्ये कर्दन काळ. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 9व्या धावसंख्येवर 64 धावांचा पाठलाग करताना 9 धावा फलकावर. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर सिंगल आणि तिसऱ्या बॉलवर 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. या 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिलं P1 सुरू आहे पॉवर प्लेचं. पॉवर प्ले मध्ये 15, 16, 17 धावा जर येत आहेत तर वेल अँड गुड. बेस्ट अँड बेटर ॲव्हरेज म्हणून ओळखला जातो, सरासरी ओळखली जाते. कारण अलीकडच्या काळामध्ये क्रिकेट फार झपाट्याने वाढलं गेलं. तंत्रज्ञान आल्याने तर अजून मात्र प्रगती होत गेली क्रिकेटची. ऑफ साईडला फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून खेळलं गेलंय, मात्र फिल्डर पुढे सरसावतील. मिलन तत्पूर्वी 2 धावा राजू मिश्रा त्या ठिकाणी पूर्ण करत असताना 2 धावा येतील. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 11. रुपेश कोळे आणि सनील बोकाळे हे 2 पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. विशेष सहकार्य करतात. या अगोदर दीपेश देंडेकर यांना आपण पाहिलं आणि कंटिन्यूचा शशी साटम सरांना आपण पाहिलं. वन ऑफ द लेजेंडरी क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळाली आणि गोड स्वभावाचा धनी आणि शांत स्वभावाचे मालक म्हणून आपण ओळखताय शशी साटम सरांना. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या करिअरमध्ये. कारण एखाद्या ब्रँडवर फोकस न करताना स्वतः ब्रँड बना. फुलटॉस बॉल होता, अप्रतिम हा बॉल आपण पाहतायत. ग्रेट डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेली. ही लेंथ लाईन खूप मायने राखते. जेव्हा तुम्ही ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिच करता, डिलिव्हर करता, चेंडूला थोडंसं कठीणाई जाते खेळण्यासाठी. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण 360 डिग्रीमध्ये खेळणारे फार खेळाडू निर्माण झालेत. शफल होऊन 4थ्या 5व्या स्टंपला शफल होतात आणि तिथून मात्र प्ले करण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी फसतात, कधी कधी धावा येतात. रिस्की असतं कधी कधी. बॉल तयार. विकास आता मात्र झकास कामगिरी करतोय. कमबॅक केलं गेलंय. बॉल फेकून झालेत 5. संघाची धावसंख्या 11. विकास पुन्हा एकदा. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. कडक शॉट. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर
इंटू द स्टँड वर जाऊन चेंडू वन बाउन्सने स्टॉप झाला. सतरा धावा फलकावर. झेल सोडण्याचा परिणाम हाच असतो. म्हणून मी म्हटलं होतं की येणाऱ्या चेंडूंमध्ये कर्दनकाळ अनस्टॉपेबल. अनिल घरत ग्रेट बॅटिंग. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. 64 धावांचा पाठलाग करताना आता 47 धावांची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे 24 बॉल मध्ये 47 धावा. 24 गेंदे शेष और 47 रन की जरूरत. केश कोळी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटवरचे निस्सीम भक्त आहेत. शशी भोकाळे साहेब यांना आपण पाहतायत. खऱ्या अर्थानं एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, सर्वांना घेऊन चालणारं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांचंच एक स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्णत्वास नेणारी ही स्पर्धा आहे. शॉन नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये. 24-47 समीकरण आहे. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं धावा तुम्हाला बनवावेच लागतील. इथून जर संघ विजय होतोय तर तुम्हाला उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा यावं लागेल. नंतर लुझर आपण पाहू शकतायत. या संघातून एक संघ पराभूत होईल. त्या लुझर संघामधून जो जिंकेल तो शेवटचा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. हा लीग फॉर्मॅट अतिशय सुंदर संकल्पना पाहायला मिळते. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर शॉन. पालघर जिल्हा खऱ्या अर्थानं ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं 1 ऑगस्ट 2014 मध्ये. आणि पालघर जिल्हा हा नवीन प्रस्थापित झाला. आणि त्यावेळेला लोकसंख्या 29,95,448 एवढी लोकसंख्या पालघर जिल्ह्याची पाहायला मिळाली. एकूण 8 तालुके मोडले गेले. एकूण आमदार 6, खासदार 1 आणि 5,444 चौरस किलोमीटर एवढं पालघर जिल्ह्याचं क्षेत्रफळ पाहायला मिळतं. आणि सुरू असलेला हा वसई तालुक्यामधील महासंग्राम. लाख मोलाची स्पर्धा. शफल झाले. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मधोमध हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. चौकार जमिनी लगत. एक सुंदर फटका. 4. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21च्या घरामध्ये पोहोचली गेली. राजू मिश्रा सातत्य आहे या खेळाडूकडे. हर उन्नरी खेळाडू. पहिला ॲज अ बॉलर म्हणून या खेळाडूकडे आपण सातत्याने पाहिलं. तदनंतर ॲज अ बॅटर म्हणून आपण पाहू शकलात. आणि 40+ मध्ये आज प्रगती करता करता ओपनिंग बॅटर, विस्फोटक फलंदाज, विध्वंसक, हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे आपण पाहत आहेत. म्हणजे तुमची प्रगती होणं साहजिकच आहे. ते आपल्या रक्तातच असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःकडे जेव्हा चूक निर्माण होते तेव्हा ती ऍक्सेप्ट केली तर भरपूर काही मात्र तुम्हाला यश हे संपादन होत असतं. फुलटॉस बॉल जरूर होता. इथून इनफिल्डच्या वरून खेळले गेले. सॉफ्ट हँडने खेळला होता. खेळायचं होतं ऑन साईडला. चेंडू ऑफ साईडला निघून येईल. लॉंग ऑफ. एकंदरीत मिड ऑफच्या फिल्डर कोणी नव्हता. पॉवर प्लेचं बंधन आहे अनिवार्य. पहिल्या षटकामध्ये 2 बाहेर, दुसऱ्या षटकामध्ये 3 फिल्डर बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 2 बॉलच्या समाप्तीनंतर 23 धावा. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. धनवीन एकविरा स्पोर्ट्स समीर चौगुळे एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. एक मोठे पॅकर्स आहेत. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला अलंकार पुढे सरसावतील. तत्पूर्वी चेंडूला फील्ड करतील. काय बॅटिंग केली होती अलंकार यांनी. 30 दहशत तोच दरारा. सातत्य खूप महत्वाची भूमिका असते. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुमच्यामध्ये असायला हवा. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. कारण सतत जर तुम्ही डोक्यात भूतकाळ ठेवला तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो असं म्हटलं जातं आणि ते अगदी योग्य आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24-24 3 बॉलच्या समाप्तीनंतर. शॉनचा हा बॉल ह्यावाला बॅटची एज जरूर लागली होती. तिथून फिल्डिंग सुंदर होते. फेकी करेपर्यंत आराम के साथ चिकी सिंगल मिळाली. 1 धाव अर्जित करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 25 वर. 64 धावांचा पाठलाग करताना 39 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. राजू मिश्रा पुन्हा एकदा बॉलर तयार. शॉनला काहीतरी समजवत असताना त्यांचे सहकारी दिलासा देत आहेत.
अशा प्रकारची तुला रणनीतीने गोलंदाजी करायची आहे. तुमचे गेम प्लॅनिंग फार महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि दिलासा द्यायला हवा. जेव्हा 11 खेळाडूंचा जेव्हा तुम्ही संच तयार करता त्यावेळेला एक आपला परिवार असतो. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेट आणि मिडॉनच्या अगदी मधोमध फिल्डर त्या ठिकाणी अलंकार पुढे सरसावतील, फेकी करतील, 2 धावा इझिली येत आहेत खेळपट्टीवर आणि दुहेरीने धनवीन एकविरा स्पोर्ट्स टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. आतापर्यंत 27 धावा म्हणजे 37 धावेची आवश्यकता आहे. 37 रन्स टू विन. बॉल फेकून झाले ते 5 आणि खास वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर 11च्या 11 बॉल आतापर्यंत व्यवस्थित टाकलेले आहेत. म्हणजेच एक्स्ट्रा स्वरूपात एक सुद्धा धाव खर्च केलेली नाहीये. म्हणजे 40 प्लसच्या खेळाडूने पुन्हा एकदा नवतरुणांना लाजवेल असं क्रिकेट दाखवलं गेलंय. म्हणजेच आम्ही लिगली कशी बॉलिंग करू शकतो व्यवस्थित. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला गेला. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, ग्रेट टायमिंग, क्लास, क्वालिटी. जेव्हा षटकार असे येतात ना तेव्हा मंगेश राणे यांच्या चेहऱ्याकडे पाहण्यासारखं असतं. ती शिट्टी, ती आरोळी हे मात्र एन्जॉय करत असतात. बॅकबोन आहेत. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 धावा, 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. आज महेशजी पागदरे हे सुद्धा मात्र आपण पाहतायत आज उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांनी शुभेच्छा दिल्या असतील या संघाला. अतिशय सुंदर एक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. या षटकाराने संघाची धावसंख्या धनवीन एकविरा स्पोर्ट्स टीमची जाऊन पोहोचते 33 धावा. विजयासाठी बॉल आहेत तुमच्याकडे. आता 18 बॉलमध्ये विजयासाठी जवळजवळ 31 धावेची आवश्यकता आहे. 64 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर मिस्टर अफजल पाण्याची व्यवस्था करत असताना पाहायला मिळत आहेत. एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा. 18 बॉल आणि 31 धावा. ही ताकद आहे राजू मिश्राची. सिच्युएशन नुसार, कंडिशन नुसार कसं खेळायचं हे प्रत्येक फलंदाजाला जाणलं पाहिजे. कोणत्या बॉलवर कसा अटॅक करायचा, कोणत्या गोलंदाजाला कसं चॅलेंज स्वीकारायचं हे जेव्हा समजतं त्यावेळेला मात्र एक क्रिकेटचे परिपक्व आणि क्रिकेटचे तुम्ही एक चांगले खेळाडू बनता. हे क्रिकेट त्यांनी अनुभवलंय. MRIच्या बॉलपासून या खेळाडूने क्रिकेट खेळले तर नो डाऊट टेनिस बॉल क्रिकेट आता फार पुढे चाललेला आहे. अशातच टेनिस बॉल क्रिकेट कधी कधी मिस टायमिंग स्ट्रोक सुद्धा टेनिस बॉलने क्लिअर होताना पाहायला मिळतात. परंतु MRIच्या चेंडूवर खऱ्या अर्थानं कस लागायचा. आज जरी शशिकांत बोकाळे साहेब जर MRIचे बॉल आणले ना तर अपकमिंग जे यंग टॅलेंट आहेत ते सुद्धा त्यांचे अजूनपर्यंत कसोटी लागेल. एक वेगळा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावेळेला लेजेंडरी उमेश मांजरेकर यांचं नेहमीच नाव आपण आवर्जून घेतलं गेलं. पहिल्याच बॉलवर कोऱ्या करकरीत चेंडूला मात्र कसं बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचं ते वेगळं क्रिकेट होतं. ते क्रिकेट फक्त ट्रॉफीसाठी खेळलं जायचं. परंतु आता पैसा मिळाला, प्रसिद्धी मिळाली, परंतु वेळ ती मात्र अजूनपर्यंत काबीज करता आलेली नाहीये. ऑन साईडला खेळलं गेलंय. पायावरचा अगदी चेंडू होता. मनगडाचा वापर केला. फिल्डर डीप मिड विकेटचे पुढे सरसावतात. आराम के साथ एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34 धावा. म्हणजेच इथून आता 30 धावेची आवश्यकता आहे. बॉल आहे 16 बॉलमध्ये 30 धावा हे सामन्याचं समीकरण. अप्रतिम ब्लॉक कॉलमध्ये परफेक्ट यॉर्कर होता. खोदून काढला जातोय बुंद्यातला चेंडू. ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर अलंकार मात्र पुढे सरसावतायत. तत्पूर्वी फेकी करतील. सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 35. या धावसंख्येवर 35 रन्स ऑन द बोर्ड. 29 धावेची आवश्यकता आहे. 15 बॉल. टॉस बॉल होता. व्यवस्थित बॅटवर घेता आला नाही, परंतु इथून जर आपण पाहिलं तर बॅकअप चांगला मिळतोय. सिंगल मेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. अनिल घरत अने या नावाने जास्तीत जास्त पसंती अर्नाळाचा ब्रँड आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. अमन आम्हाला दर्शवतात की 37 वर जाऊन पोहोचली गेली. टॉस बॉल ऑन साईडला. मनगडाचा प्रॉपरली वापर केला. इथे झेल सुटतोय. 200 रुपयांच्या जरूर मानकरी ठरले गेले असते, कारण त्याच क्षेत्रामध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर
अप्रतिम 4 झेल टिपले होते. तब्बल 800 रुपयांचं एका प्रेक्षकाने ते 800 रुपये चा मानकरी ठरला गेला होता. शशिकांतजी बोकाळे साहेब जे या स्पर्धेचे प्रणेते आहेत, या स्पर्धेची धडकन आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. अप्रतिम सेन्सेशनल बॅटिंग कशी करावी अनिल गरत यांनी पाहिलं. अनस्टॉपेबल का म्हटलं जातं हे दर्शवत असताना एक धावाली संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 44. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर इथून 20 धावेची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 12 बॉलमध्ये 20 धावा. सेन्सिबल बॅटिंग या ठिकाणी जरूर दोन्ही बॅटरच्या माध्यमातून केली जाते, कारण अनिल गरत, राजू मिश्रा यांना माहिती आहे जसा चेंडू येईल तसे रिस्पेक्ट देणं फार महत्वाची गोष्ट असेल. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाही आणि प्रत्येक चेंडू बॅटच्या टप्प्यामध्ये येणारा नसतो. कधी कधी गोलंदाजाला सन्मान द्यावा लागतो. आता 12 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. बसून पाणी प्या, सावकाश पाणी प्या, पाणी प्राशन करा सातत्याने. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये ह्या वेळेला विस्तारित केली जाते. स्ट्रॅटेजिक टाइमआउट आपण पाहिलात. 12 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता आहे. 10च्या आता आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. 64 धावांचं टार्गेट सेट केलं होतं वर्सोवा. एकंदरीत 40+ या टीमने अलंकारने बेधडक बॅटिंग केली होती. क्लास तो पुन्हा एकदा दाखवला की अजूनपर्यंत आम्ही खेळपट्टीवर कशी बॅटिंग करू शकतो. हे फॉर एक्झाम्पल अलंकारच्या बॅटमधून आपण पाहिलं, कारण हा खेळच असा आहे. 11 खेळाडूंचा संच, त्यामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल हा अदा केला पाहिजे. बॅटर, बॉलर, फिल्डर, विकेट कीपर हे 4 रोल आहेत. त्यामध्ये तुम्हाला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागते. 100% द्यावे लागतात. हे फक्त असं नाही की बॅट आणि बॉल हातामध्ये घेतला म्हणून तुम्ही खेळाडू बनतील. त्यासाठी क्रिकेटवरचं प्रामाणिक प्रेम. ऑन साईडला अकूट टप्प्याचा चेंडू होता, शफल झाले आणि अनिल गरत गॅप शोधला. त्या ठिकाणी फाईन लेग क्लिअर करणारा हा खणखणीत दर्जेदार सनसनाटी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48 वर जाऊन पोहोचली गेली. 48 या धावसंख्येवर विजयासाठी इथून 16 धावेची आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 16 धावा. ज्या अनुषंगाने बॅटिंग केले ना दोन्ही बॅटरने, अफलातून जबाबदारी. एक अतिशय हा शब्द जो आहे ना तो मात्र एकदा का कोणाला समजला जबाबदारीचा शब्द, डेफिनेटली खूप काही शिखरावर घेऊन जातो. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य आयुष्यभर थकत नाही. ती रिस्पॉन्सिबिलिटी, क्रिकेटचा आर जो आहे तो त्यासाठीच बनला गेलाय. ऑन साईडला मनगडाचा वापर, फ्लिकचा फटका इंटू द गॅप मध्ये जरूर आहे. बॅकअप साठी येतील. तत्पूर्वी मात्र विकासला बीट करत चेंडू निघून जाईल. आमच्या चिमुरड्यांच्या अभिवादनसाठी येणारा अक्षय सी फूड्स चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 52 या धावसंख्येवर. 52 रन्स. विजयासाठी 12 धावेची आवश्यकता. अनस्टॉपेबल ग्रेट बॅटिंग. राजू मिश्रा एका साईडला आपण पाहताय, थकवा जरूर जाणवतो अशा वेळेला. सातत्याने क्रिकेट आणि क्रिकेटचं फीवर आपण पाहू शकाल. कारण सागराचं पाणी कधी आटणार नाही आणि टेनिस बॉल क्रिकेट कधी संपणार नाही. इज ब्रीद वाक्य प्रत्येक जण मात्र म्हणत असेल, कारण रक्तातच क्रिकेट आहे. ऊन, वारा, पाऊस काहीही असो. जून महिन्याचा पहिला वीक वगळता जर आपण पाहिलं, रिमझिम पावसाला जशी सुरुवात होते, जूनच्या एंडिंगला जशी मात्र मुसळधार पावसाला सुरुवात होते आणि रबर बॉल क्रिकेट हे स्लोगन मात्र पुढे येताना पाहायला मिळतं. त्यामध्ये रबर बॉल क्रिकेट स्पर्धा यंदाच्या हंगामामध्ये डॅनियल खावरी अर्थातच दुबईवरून या मॅचचा आनंद सुद्धा ते घेत आहेत. अर्नाळ्याचे गुड लक क्रिकेट क्लबच्या वतीने 27 यशस्वी वर्ष यंदाचं पाहायला मिळेल. सरळ चेंडू निघून जाईल लॉंग स्टॉप रिझनला.
एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्णता पाहायला मिळते. सुनील बोकाळे हळूहळू मात्र पाहतायत बॅटची एज हलकीशी असावी. रुपेश कोळी आणि सुनील बोकाळे ही मात्र पंचांची जोडी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 54. बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 54 धावा या फलकावर पाहायला मिळतात. ऑन साईडला फ्लिकचा फटका जरूर खेळण्याचा माणूस होता. मिस टायमिंग स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शॉट मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावतील. क्विकली फेकी केली जाते. कोण म्हणतील की हे 40+ खेळाडू आहेत. काय ती धमचाक दमखम जबरदस्त फिटनेस. ओल्ड इज गोल्ड. गोल्डी क्रिकेट पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 55. त्यांनी काळ गाजवला, काळ गाजवतायत, गाजवत राहतील कारण तो क्लास आहे या खेळाडूंकडे 40+ कडे. संतोष सक्सेना यांना सुद्धा आपण पाहू शकाल. आज वेळेत वेळ काढून 40+ क्रिकेट खेळण्यासाठी पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून 55 धावा फलकावर. विजयासाठी 9 धावेची आवश्यकता. बॅटची एज घेत फर्स्ट स्लिप कडून चेंडू निघून जाईल. प्रकाश मात्र पुढे सरसावले गेले होते. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना 9 धावेची आवश्यकता आहे. 55 धावा फलकावर. बॉल आहेत ते जवळजवळ 7 आणि 7 बॉलमध्ये 9. 7-9चं समीकरण. अप्रतिम पायावरचा चेंडू अगदी मनगाडाचा वापर करत चेंडूला खेळून काढलंय. विकास पुढे सरसावतील आणि तत्पूर्वी 2 धावा. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या कारण क्रिकेटमधील बेसिक क्रिकेट लाईफ लाईन सिंगल डबल. मंदार गरुडे सर यांना आपण पाहू शकतायत. त्यांच्या व्यासपीठाच्या समोरून जात असताना त्यांचा सन्मान केला गेला. विवेक पाटील यांना सुद्धा आपण पाहतायत. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 7. 6 चेंडू आणि 7 धावेची आवश्यकता. दोन्ही बॅटर आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग करताना जी पार्टनरशिप झाली, अर्धशतकीय भागीदारी, विलक्षण कामगिरी, ग्रेट बॅटिंग, इनक्रेडिबल. राजू मिश्रा अँड अनिल घरत इथून विकेटच्या शोधामध्ये आहेत. विकेटची भूक कधी मिटत नसते खेळाडूंच्या बाबतीमध्ये, स्पेशली गोलंदाजांच्या बाबतीमध्ये. योगेश वैद्य यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. एक चांगलं क्रिकेट ज्यांनी नेहमीच ऋषीदादा आणि योगेश यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळालं. डिसिप्लिन क्रिकेट. 6 बॉल आणि 7 धावेची आवश्यकता आहे. 6-7चं समीकरण. अनिल घरत पुन्हा एकदा मात्र आपण पाहतायत जुनी परंपरा जोपासतायत कारण गरमीचे दिवस आहेत आणि अशा वेळेला मात्र हाताला परिपूर्णता जे घाम जरूर सुटतो आणि या वेळेला अशा वेळेला मात्र बॅट सुटण्याचे चान्सेस वाढतात. एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत आराम के साथ 2 धावा. म्हणजे आम्ही क्रिकेटमधील बेसिक अजूनपर्यंत विसरलेले नाही आहेत हे अनिल घरत यावेळेला दर्शवत असताना सिंगल डबलला महत्त्व दिलंय. अलीकडच्या काळामध्ये जे खेळाडू आहेत ते क्रिकेटमधील बेसिक विसरलेत. फक्त एकच माइंडमध्ये असते चौकार षटकार. परंतु क्रिकेटमधील बेसिक एकेरी दुहेरीने सुद्धा धावा येऊ शकतात हे मात्र दर्शवत असताना पाहायला मिळतं. ते दोन्हीही बॅटर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 59. विजयासाठी 5 धावेची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 5. प्रकाश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. इथून पाहिलं चेंडूला मात्र सोडून दिलं होतं, लेफ्ट केलं होतं, एक्झिट केलं होतं. विकेट किपर मिलन नाखुश आहेत या चेंडूवर. तत्पूर्वी 2 धावा मिळतील. या 2 धावा कशा पद्धतीने असतील याकडे लक्ष असेल. वाईट +2 3 धावा मिळतील. आता विजयासाठी 2 धावेची आवश्यकता. श्री यांना सुद्धा आपण पाहू शकाल. खूप चांगली बांधणी आणि सर्व खेळाडूंना घेऊन चालणारं असं व्यक्तिमत्व आहे. गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ज्यांनी आपल्या नावाचं वर्चस्व गाजवलंय. ऑफ साईडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. एकदा वर्जित केली जाते. स्कोर इज लेवल. विजयासाठी आता 1 धावेची आवश्यकता आहे. बॉल आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये 1 धाव. दीपेश दिंडेकर यावेळेला आफ्टर लंच नंतर पुन्हा एकदा स्टँड करत असताना आपल्याला पाहायला मिळतील ऑन फील्ड. शशी साटम सरांबरोबर. ऑन साईडला फटका चांगला बिटवीन द गॅप मध्ये 1 बाउन्सने चेंडूला क्लिअर केलं. विजयाचा चौकार. कॉंग्रॅच्युलेशन.
धनवीन एकविरा स्पोर्ट्स टीम, कॉंग्रॅच्युलेशन. मंगेश राणे खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर. तर या पण मॅन ऑफ द मॅच यावेळेला दोन खेळाडू नॉमिनीमध्ये होते. एका साईडला अनिल घरते नॉमिनीमध्ये होते, परंतु स्ट्राईक रेट थोडासा खाली राहिला आणि राजू मिश्रा यांनी मात्र स्ट्राईक रेट मेंटेन ठेवला. बॅटिंग ॲव्हरेज त्यासाठी मात्र राजू मिश्रा ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आमचे गुणलेखक यांच्या माहितीनुसार राजू मिश्रा ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला लगेच फिल्डिंग सजून घ्या वेळेची दिरंगाई न करताना.